आणि यानंतर थेट जाऊयात रोहित पवार बोलतायत। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गीते हे निवडून आलेले आहेत, तर महायुतीचे उमेदवार दराडे नरेंद्र दराडे पराभूत झालेले आहेत। कसं पाहता याकडे मित्रपक्षांनी शिवसेनेचा केसाने गळा कापला असं दराडे म्हणतात। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचे 6 खासदार हे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी उद्धव ठाकरे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी अडचणीत आणलं, पण दुसऱ्याशी लढत असताना, विरोधकांशी लढत असताना त्यांच्याच मित्रपक्षाने म्हणजे भाजपने हा त्यांचाच कुठेतरी केसाने गळा कापला, घात केला। खरं तर असं म्हणलं जातं एकनाथ शिंदे साहेबांना दिल्लीवाल्यांचा सपोर्ट आहे, पण महाराष्ट्राचे भाजपचे नेते आतून एकनाथ शिंदे साहेबांचा जो खेळ करत आहेत, तर हे नाशिकचं उदाहरण त्यातलंच एक खेळाचं प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे भाजप कितीही मित्रपक्ष वाटला, हा भाजप कोणाचाही मित्र नाही। हा जवळच्या लोकांचा सुद्धा घातपात त्या ठिकाणी करू शकतो, राजकीय दृष्टिकोनातून मित्रपक्षांना सुद्धा अडचणीत आणू शकतो। हे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे। त्यामुळे नाशिकचं उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्याच मित्रपक्षाने कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून पराजय केला असं आपल्याला म्हणावं लागेल। शेतकऱ्यांसाठी आपण उपोषण केलं, पण नंतर महाजन यांनी आपल्याला फ्रूट ज्यूस पासून आपलं उपोषण सोडलं। इतक्या लवकर उपोषण सोडून एक तर महाजन साहेबांच्या हातातून मी ज्यूस पिला नाही। मी पवित्र श्री नामदेव पायरीकडे जाऊन तिथे असणाऱ्या सामान्य परिवारातून जे वारकरी संप्रदायाचे लोक होते त्यांच्या हातून पेढा खाऊन मी तिथं उपोषण सोडलं। विषय कसा असतो, सगळ्याच गोष्टीत आपण राजकारण केलं तर हे योग्य नसतं। त्यामुळे आमचा प्रयत्न होता मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून आम्हाला जर शब्द दिला असेल तर राजकारण न आणता आपण ऐकलं पाहिजे, आणि मग ते आम्ही ऐकलं, पण आमचा विश्वासघात झाला, शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, आणि याचं उत्तर आणि याची किंमत या सरकारला 100% मोजावी लागणार, हे आम्ही या ठिकाणी तुमच्या समयांच्या माध्यमातून सरकारला इथं सांगत आहोत। दुष्काळ जाहीर करा म्हणून काल खासदार जाधव यांनी मागणी केली, आणि हीच मागणी आता संपूर्ण अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीची बसणार आहे, तर काय त्याच्या संदर्भात काय? एक तर कर्जमाफी नीट द्या, कर्जमाफीमध्ये ज्या अटी टाकल्या त्या काढा, आणि दुष्काळ तर जाहीर करा, ही आमची मागणी आहेच। त्यामुळे जे काय आधी मदत दिलेली आहे कर्जमाफीच्या माध्यमातून ती तरी 100% शेतकऱ्यांना तिथं पोहोचू द्या। आता ह्याच्यामध्ये सोलापूर म्हणजे आम्ही पंढरपूरला उपोषणाला बसलो होतो, 23,000 लाभार्थी आहेत, पण त्या अटी टाकल्यामुळे फक्त 6,000 शेतकऱ्यांना लाभ मिळतोय, बाकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। म्हणून म्हणतोय की ही योजना जी आहे कर्जमाफीची पूर्णपणे फसवी आहे, दिखावपणा आहे। आम्ही काहीतरी मदत केली हे फक्त दाखवायचं खरं, पण मदत कोणालाच पोचली नाही पाहिजे। पैसे कुठेतरी सरकारचे वाचले पाहिजे, आणि ते वाचलेले पैसे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचे आणि त्यातून कमिशन खायचं, हे मात्र सरकारमधल्या नेत्यांचं ठरलेलं दिसतंय। सीएमने काल सांगितलं की बँकिंग व्यवस्थेसाठी काही अटी शर्ती घातलेल्या आहेत, मात्र जर त्या शिथिल करता येईल तर त्या संदर्भात आम्ही काही दिवसात निर्णय घेऊ। अरे पण कधी निर्णय घेणार? त्यासाठीच तर आम्ही उपोषण केलं होतं, आम्ही अन्नत्याग केला होता, आणि त्यात तुम्ही म्हणाला होतं की आपण चर्चा करू। आम्ही चर्चा करायला तयार झालो, पण तुम्ही आम्हाला बोलवलं नाही। आम्ही जे म्हणतोय तुम्ही समजून घेत नाही। सुरुवातीला म्हणाले एक सुद्धा अट अशी चुकीची नाही, दुसऱ्यांदा म्हणाले 99% शेतकऱ्यांना फायदा होईल, नंतर म्हणाले 55 लाख पैकी 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल। म्हणजे स्वतःच मुख्यमंत्री साहेब कुठेतरी दरवेळेस जेव्हा बोलायचे तेव्हा एकदा आकडा कमी करत चालले होते, आणि परत काल म्हणाले की अटच नाही। आपण आम्ही अट म्हणजे तुम्ही म्हणता अट नाही, पण याच्यामध्ये आपण जो GR बघितला त्या याच्यामध्ये अटी आहेत ना, शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे। आणि सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण मी आत्ताच तुम्हाला दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे या मुद्दामून अटी टाकल्यात, एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदारी दिली, अधिकाऱ्यांनी AC मध्ये बसून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे। कुठंच या धोरणातून सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार नाही। 44 लाख शेतकऱ्यांना 55 लाख पैकी हा अन्याय 100% त्या ठिकाणी होणार आहे, आणि याची किंमत या सरकारला मोजावीच लागेल। 29 तारखेला आम्ही जे आंदोलन करणार आहोत तोपर्यंत आम्ही त्या आंदोलनातून उठणार नाही, रास्ता रोखून उठणार नाही, जोपर्यंत आम्ही तिथे अधिवेशन इथं आणि इथल्या इथं मुख्यमंत्री साहेब असतील, नाही तर जो कुठला नेता असेल, मंत्री असेल, तेली इथं जाहीर केल्याशिवाय आम्ही तिथून त्या रस्त्यावरनं उठणार नाही। सातबारा कोरा करू असं मुख्यमंत्री बोलले होते, पण अजूनपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही, आणि
इलेक्शनच्या आधी भाजपचे आणि या सगळ्या नेत्यांचे दाखवायचे दात वेगळे असतात. इलेक्शन झाल्यानंतर ते त्यामुळे भाजप कुणाचाही मित्र नाहीये. जवळच्या लोकांचा घात भाजपची लोक करतायत असा आरोप जो आहे तो रोहित पवारांनी केलाय. कर्जमाफीची योजना पूर्णपणे फसवी निघाली असंही रोहित पवारांनी म्हटलंय. भाजपचे नेते शिंदेंचाच गेम करतायत असाही टीकावार रोहित पवारांनी केलेला आहे.